लग्न करताना नेहमी विचार केला जातो की मुलगी ही वयापेक्षा लहान असावी. मग कशाला? मोठी असली तर काही बिघडतं का? चालायची त्याच्या तालावर, काही फरक पडत नाही. ती बोलेल तसं वागायचं, ती नाचवेल तसं नाचायचं, ती बोलेल तसं ऐकायचं. काय फरक पडतो का? आपल्याला काय महत्वाचं आहे? संसार सुखाचा चालणं हे महत्वाचं आहे की नाही? मग मुलगी लहान असो या मोठी असो, काय फरक पडतो? आणि मोठी म्हणजे काय, अशी 10-12 वर्षाने मोठी नाही. मुलं मोठी बघतातच, पण 2-3 वर्षाने मोठी या 2-3 महिन्याने मोठी, काय फरक काय पडतो का? काय नाही ना. चाललं पाहिजे व्यवस्थित. ती तुमच्या घरी येऊन मग सगळं हातात हँडल करेल, म्हणजे सगळं घर चालवेल, सगळ्या गोष्टी सगळ्या ती हँडल करेल. सगळ्या मोठ्या लोकांना ती व्यवस्थित, म्हणजे बोटांवर नाचवेल. सगळं काही तुमच्या मनाजोगच होईल. म्हणजे ती बोलेल तसं ऐकायचं आणि तुम्ही जसं बोलचाल तसं ती करू शकते ना. कारण दोघांमध्ये अंडरस्टँडिंग ठेवा. मग मुलगी मोठी असली तरी काही फरक पडत नाही. सहसा काय होतं, बहुतेक फॅमिलीजमध्ये लहान मुलगी बघावी असा विचार चाललेला असतो. म्हणजे आपल्या मुलापेक्षा 4-5 वर्षाने लहान असावी असंच म्हणणं असतं. आणि ही एक जुनी परंपरा आहे. असं केल्याने काय होतं की जर वयाने लहान मुलगी केली तर ती कसं जास्त आपल्यासमोर बोलत नाही, मोठ्या लोकांसमोर जास्त बोलत नाही, सगळ्यांचं सगळं काही ऐकत असते, प्रत्येकाचा मान ठेवत असते, नवऱ्यासमोर जास्त बोलत नाही, नवरा बोलेल तर सगळ्या गोष्टी करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हाला हा करणं आणि नाला ना करणं, आणि भांडणं होत नाहीत. आणि लहान असेल तर तसं चू चू करत नाही, प्रत्येक गोष्टीत लुडबुड करत नाहीत, आरेरावी करत नाहीत, जास्त त्याच्यामध्ये ॲरिगंटपणा स्वभाव नसतो. म्हणजे असतं ना स्वाभिमानी, एखाद्या मुलगी एक स्वाभिमानी खूप असते, तशी नसते. जास्त शिकलेलीही नसावी आणि जास्त वयाचीही नसावी, जेणेकरून ते आपल्या पायाखाली राहिली पाहिजे, अशाच मुली केल्या जातात. का तर जुन्या काळामध्ये सुद्धा अशा मुलींशी लग्न केल्याने, म्हणजे कमी वयाच्या, आता खरं सांगायला गेलं तर गावच्या ठिकाणी 10-10, 12-12 वर्ष लहान वयाच्या मुलीसोबत सुद्धा लग्न केलं जातं. मुलगी असेल 15-16 वर्षाची, मुलगा असतो 28-30 वर्षाचा. या मुलगी असेल 18 वर्षाची तर मुलगा असतो 32 वर्षाचा. बापरे! पण समजूत काय असते की त्याने जास्त 4 पावसाळे बघितलेले असतात, त्याला जास्त अनुभव असतो. कितीही भांडण तंटा झाला तर ते हँडल करणं, कुठल्या गोष्टीत रागावणं, कुठल्या गोष्टीत बोलणं, ह्या गोष्टी त्या मुलाला समजतात असं मत असतं. म्हणजे समजूत अशी असते गावच्या लोकांची की तो जास्त वयाचा आहे तर त्याला खूप जास्त अंडरस्टँडिंगपणा आहे, खूप चांगल्या पद्धतीने आपल्या मुलीला समजून घेऊ शकतो, त्याला घर चालवण्याची बुद्धी आलेली असते की घर कसं चालवायचं, संसार कसा चालवायचा, कुठे काम केलं पाहिजे, उन्हाळक्या किती केल्या पाहिजेत, बजेट कसं हँडल केलं पाहिजे, या आपण बाहेरून किती पैसा कमवून आणला पाहिजे, आणि 4 लोकांमध्ये कसं वावरायचं, असं त्याच्यामध्ये अक्कल असते असं समजलं जातं. म्हणजे मुलगा वयाने मोठा चालतो, पण मुलगी वयाने मोठी चालत नाही. जर मुलगी वयाने मोठी असेल तर ती धाक दाखवते. मग बिचारीच्या पायाखाली त्या माणसाला राहावं लागतं, नवऱ्याला. आणि तुम्हाला माहिती आहे, मग जसं बायको बोलेल तसं करावं लागतं. उठ म्हणलं की उठ, बस म्हणलं की बस. अशी विचारसरणी आहे लोकांची की मुलगी वयाने मोठी असेल तर संसार सुखाचे होत नाहीत. मग ती दीड शहाणपणा करते आणि स्वतःच्या शहाणपणाने संसाराची माती करते. अशा काही लोकांची मतं आहेत की जास्त वयाची बायको कधीही करू नये. ती अति शहाणी असल्यावर 4 लोकांमध्ये पण वाभाडे काढते. तर तुम्हाला काय सांगायचं, आपले कितीतरी असे सेलिब्रिटीज आहेत. आता तुम्ही म्हणसाल ते सेलिब्रिटी आहेत, पण आहेत की त्याच्यामध्ये जास्त वयाची बायको आहे आणि कमी वयाचा नवरा आहे, पण संसार छान चाललेत बरं. कारण दोघांमध्ये प्रेम, सामंजस्य, आदर, भावना ह्या सगळ्या गोष्टी समतल आहेत. म्हणून तिथे व्यवस्थित सगळं त्यांचं रिलेशन चालू आहे. काही तर आपण खूप डायव्होर्स बघतोय, किती का कमी जास्त असे ना, झटकेपट प्रेम आणि झटकेपट डायव्होर्स, म्हणजे एका वर्षात. ती गोष्ट वेगळी आहे. जर नात्यामध्ये एकोपा आहे, प्रेम आहे, सामंजस्य आहे, समजूतदारपणा अतिशय आहे ना, तिथे नातं चांगलं टिकतं. त्यामध्ये जास्त मला वाटत नाही की आत्ताच्या काळामध्ये वय हे मॅटर करतं. आपल्या गावाला तर मॅटर करतं. 5 वर्ष, 2 वर्ष या 3-10 वर्ष तरी लहान वयाच्या मुलीशीच लग्न केलं जातं. आणि ते असावं, कारण कसं आहे, आपल्यासारख्या मिडल क्लास फॅमिलीजमध्ये ते महत्त्वाचं आहे. कारण दुसरं कोणीही आपल्याला हँडल करायला येत नाही. नवराच असतो, तो बायकोला हँडल करून घेत असतो आणि बायको नवऱ्याला सांभाळून घेत असते. पण मला असं वाटतं की मुलींमध्ये ती आहेत, काही समजूतदार मुली आहेत, त्यांच्यामध्ये ऑलरेडी त्या गोष्टी असतात. मग ते लहान असो या मोठी असो, अंडरस्टँडिंग खूप छान पद्धतीची असते.
असं मला काय वाटत नाही की चुकीचे असते म्हणून. त्यामध्ये वय हे काही महत्त्वाचं ठरत नाही. आणि मग काय म्हणायचं तुम्हाला आता, की जर जास्त वयाची मुलगी गेली तर खरंच काय प्रॉब्लेम होऊ शकतो का? तसा काही प्रॉब्लेम होऊ शकत नाही, पण शक्यतो ह्या गोष्टी होतच नाहीत. मिडल क्लास फॅमिलीमध्ये जास्त वयाच्या मुलीशी लग्न केलंच जात नाही. शक्यतो 15 दिवस मोठी असेल किंवा एखाद महिना मोठी असेल, अशाच मुलांच्या वया समतोलपणा म्हणजे वयाचा समतोलपणा जो असतो ना 15 दिवस महिनाभर हाच पकडला जातो. मला तर अजून पण पद्धतीने मी असं बघितलेलंच नाही आहे की 1-2 वर्ष जास्त वयाच्या मुलीशी लग्न झालेलं आहे गावच्या ठिकाणी. आहा, शक्यच नाही आहे. हां, सिटीमध्ये ज्यांच्याकडे खूप पैसा पाणी आहे, आता सध्या जग बदलत चाललेलं आहे. बाहेर कास्टमध्ये लग्न केलं जात आहे, या जास्त वयाच्या मुलींचीही लग्न केलं जात आहे. सांगता येत नाही बाबा, प्रचंड असं बाहेर आता प्रमाण चेंज होत चाललेलं आहे काहीही. पण कसं असतं ना, कमी वयाच्या मुलींशी खरंच लग्न केलेलं मलाही वाटतं थोडंसं बेटर आहे. कारण कधी-कधी काय होतं, जो दोघांमधला जो ॲरोगंटपणा असतो ना, तसं शिकलेल्या मुलींमध्ये कसा असतो, की मी जास्त वय शिकलेली आहे आणि हा थोडा कमी शिकलेला आहे ना, तर लगेचच तफावत निर्माण होते. आणि जिकडे डिस्टन्स तयार झाला ना, तफावत डिस्टन्स म्हणजे तयार झालं ना, तिथे लगेचच त्या नात्याला ब्रेक लागतो या काहीतरी उलटसुलट होण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडासा मुलगा मोठा असलेलाच बरा 2-3 वर्षांनी आणि मुलगी थोडीशी लहान असलेलीच बरी, जेणेकरून म्हातारपणातही ते बरं पडतं. चांगल्या गोष्टी असतात ते. कारण मुलींचे शरीर जे आहेत त्या काही गोष्टींनी खूप कमजोर होत चाललेली असतात. आणि मुलं आणि मुली जर मुलगी जास्त वयाची असेल, मुलगा कमी वयाचा असेल, तर तेही त्यानंतर गोष्टी मला वाटत नाही की योग्य असतात. आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा थोड्याशा गोष्टी त्या चुकीच्या असतात. सो थोडासा समतोल असलेलाच बरा. 2-3 वर्षांनी लहान मुलगी असलेलीच बरी. बाकी ज्यांचा त्यांचा स्वतःचा आवडीचा विषय आहे की त्यांनी कुणी जास्त वयाच्या मुलीशी लग्न करायचं आहे की नाही करायचं आहे तर मला योग्य वाटतं. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला योग्य वाटत असेल, हे चुकीचंही वाटत असेल, कारण आपल्याकडे समान विचारांची लोकं कधीही नसतात. वेगवेगळ्या विचारांची लोकं आपल्या या जगामध्ये आहेत. तर असावं, कमीच वय असावं, जास्त वय नसावं, नाही तर लय भांडणं होतात. उगाचच एकमेकांच्या ओरावर बसून भांडणं करण्यापेक्षा ना, एखादा जर वयाने मोठा असेल तर तो समजून घेऊ शकतो. आणि दुसरी जरी टेन्शनमध्ये या रागामध्ये असेल तर असू दे 2 दिवस रागात, पण जो मोठा आहे तो समजून घेतो. तिथे हे महत्त्वाचं ठरतं. तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला काय वाटतं, खरंच मोठ्या वयाच्या मुलीशी लग्न केलेलं बरं पडेल? बाय. धन्यवाद.